पण मला एक कळत नाही अण्णा, तुम्हाला इथे काय त्रास होतो? अरे आमचं सगळं आयुष्य गेलं त्या चाळी. अहो, पण मग पुढचं आयुष्य इथं घालवा की. अरे पण तिथं जीवाभावाची माणसं आहेत आपली. अरे पण मग आम्ही कोणी वैरी आहोत का तुमचे? हे बघा अण्णा, मी काय तुम्हाला पुन्हा त्या चाळीत जाऊ देणार नाही. पण आपली जागा आहे तिथं. स्पष्टच सांगतो अण्णा, चाळीतली ती जागा आपल्याला काढायची. काढायची? पण राजेश भाडं भरतो त्या जागेचं. प्रश्न नुसत्या भाड्याचा नाही अण्णा, त्या फ्लॅटसाठी बराच खर्च झालाय, खूप कर्ज आहे डोक्यावर. ती जागा विकणं हा एकच मार्ग आहे. ती जागा विकणार? हो, चाळ मालक आणि दलाल यांच्याशी बोलणी सुरू झाली आहेत माझी. आता सुद्धा आधी तिथेच जाणार आहे. रजनी, तू आणि स्टेडियम मध्ये? हो. मामी नाही आली वाटतं. नाही, मी चाले. बरं झालं. म्हंटल बघूया तरी कसा खेळतोयस ते. पण काय रे, मग तू बॉल पाठीमागं पळत होतास तेव्हा कोंबडी पकड असं का म्हणत होते लोक? चिअरअप्स करत होते मला. मी एक्सपर्ट आहे ना बॉलच्या मागं पळण्यात. बॉल पुढे मी मागे. सहसा जमत नाही कुणाला ते. खरं? मग सगळी लोक बाउंड्री लाईनच्या आतच बॉल पकडतात. मूर्ख. नाहीतर काय, अगं माझे किती रेकॉर्ड्स माझ्या नावावर आहेत. एकदा काय झालं, मी औषधात म्हणून इतक्या जोरात ओरडलो, 3 मिनिटं आवाज स्टेडियम मध्ये घुमत होता. मोठा रेकॉर्ड आहे माझा. एकदा तर मला खोटा आऊट दिला म्हणून मी 31 वेळा बॅट आपटली. आधीचा रेकॉर्ड जावेद मियादादचा 18 वेळाचा आहे. बरेच रेकॉर्ड्स आहेत कानंजी समोसाकडे माझे. कपिल चल, तुला ओपनिंगला येते ना? ओपनिंग सुनील आखडला की काय? मग काय, सुनील आखडला तर कपिल जाईल, त्यात काय. मी जातो. पण लवकर परत ये. हा, काय कॉन्फिडन्स आहे माझ्याबद्दल. अरे सोड धरला. रजनी, सॉरी हा, तू सांगितल्याप्रमाणे मी वेळेवर आलो होतो. थोडा उशीर झाला पॅड्स काढायला. असू दे रे. पण काय सुरेख खेळास रे तू. बरोबर चेंडू अगदी हातात दिलास त्याच्या. काय नेम आहे तुझा. मी पाहत आलोय राजेश, नेहमी माझ्या बेतात मोडता घालत आलायस तू. अरे पण तुझे बेतच मुळी दुसऱ्यांना मोडता घालणारे असतात. कधी केलाय दुसऱ्यांचा विचार? त्या चाळीशी, तिच्यातल्या त्या खोलीशी भावना गुंतल्यात त्यांच्या. हे बघ, भावनांपेक्षा व्यवहार महत्वाचा आहे ना. तर मग आपला व्यवहार आपल्याच हिमतीवर पार पाडावा. अरे अण्णांनी आजवर त्यांच्या कर्तव्याहूनही कितीतरी जास्त दिलाय आपल्याला. त्यांना असं लुबाडू नकोस. अरे पण हा फ्लॅट मी सगळ्यांसाठी घेतलाय. मी त्यात अडकलोय, कर्जात गुंतलोय मी. अरे कर्ज असं काय आहे मोठं सर? मी आहे ना. घे, 10,000 आहेत. 10,000? हो बघ, गेल्याच महिन्यात नोकरी सोडली मी. त्याच्या फंडातले हे पैसे आहेत. आता पुन्हा चाळीतल्या खोलीचा विषय काढायचा नाही. एक रिक्षाला रस्त्यावर सापडणार नाही. हरामखोर झाले रिक्षा. ती बघ. कपिल, इकडे कुठे? ते आपलं ते माझं. होय, मग ही कोण? ही रजनी. रजनी? अरे ऐक बघ. काय रे, हा असा का निघून गेला? कारण तुझं नाव रजनी आहे म्हणून. मग काय झालं? तुला कळणार नाही ते. तुझ्या नावाचा महिमाच तेवढा आघात आहे. चल सांगतो तुला सगळं. आयुष्यभर चालत राहावं लागणार मला. बोंबल. चल ना रे लवकर. आलो. नेहमी बायकांवर टीका करतोस, आज तू किती उशीर केला? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अगं ऑफिस मध्ये अर्जंट काम निघालं म्हणून थांबावं लागलं. चल. आता काय आणखी? अगं साहेबांची गाडी आलेली दिसते, तू थांब जरा. अरे
उज्ज्वला, बोला. मला जायला पाहिजे. ते काय आहे, तुझी आधीची नोकरी होती ना, तीच फार चांगली होती. अगं पण काहीतरी अर्जंट काम निघालंय, आपण जाऊया ना परत. का ग धावत पळत आलीस? काही कळेन असं झाले माई. अहो 2 दिवसात येतो म्हणून सांगून गेलेत. आज 8 दिवस झाले. पत्र नाही, निरोप नाही, ते स्वतःही नाहीत. मला तर काही सुचेना असं झालंय अण्णा. अगं ऑफिसच्या कामाला गेलाय ना, काम लांबलं असेल, पण त्यानं कळवायला हवं होतं. हो ना. हे मा अहो लक्का ज्वेलर्सकडे ब्रेसलेट करायला टाकले. दुकानात जाऊन चौकशी करून आलात? हा, त्याच्याकडे गेलो होतो. तो म्हणाला 3-4 दिवसात देतो. हे मेले कधी वेळेवर द्यायचे नाहीत. बरं तुम्ही चहा घ्यायला आत येता ना? आलोच. भाऊजी, तुम्ही जरा यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून येता का? मी जाऊन आले पण ते काहीच सांगू शकत नाहीयेत. अरे पण ती म्हणते तर ये चौकशी करून. एवढंच काम नाही मला. आणि राजेश काय कुकुला बाळ नाही. माझी केवढी पंचायत करून ठेवली त्याने. खोलीच्या व्यवहारात निष्कारण खो घालून ठेवलाय. कर्जाचे उरलेले सगळे पैसे देणार आहे म्हणे. आता आम्हालाच डाका घालायला हवा त्या कर्ज फेडीसाठी. आला वाटतं. राजेश बळवंत देशमुख. तो बाहेर गावी गेला. बाहेर गावी? कुठे? ते ठाऊक नाही. ठाऊक नाही काय? ते पकड वॉरंट आहे त्याच्यावर. पकड वॉरंट? कशाबद्दल? पोलीस स्टेशनवर चला, तिकडे समजेल सगळं. हो, स्मगलिंगचं रॅकेट. नाही हो, एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला येतो. हे बघा मिस्टर देशमुख, नुसतं तेवढंच नाही, फ्लोरा डायस नावाच्या डान्सरच्या खुनाचाही संशय आहे त्याच्यावर. कुणाचा? नाही हो, आमचा राजेश तसा नाहीये. तुमचीच काहीतरी गफलत होती. गफलत? गफलत आमची नाही, गफलत आहे ती तुमच्या मुलाची. मिस्टर देशमुख, सगळा पुरावा आहे. पकड वॉरंट आहे त्याच्या नावाचं. मला काही समजेनसच झालंय हो. हे बघा, आम्ही गुन्हेगाराच्या शोधात आहोतच. त्याचा ठाव ठिकाणा लागताच पोलिसांना जरूर कळवा. आय वॉर्न यू मिस्टर देशमुख, लपवा लपवीचा प्रयत्न कराल तर तुम्ही सुद्धा गुन्हेगार ठराल. नऊ वाजले, अजून यांचा पत्ता नाही. रत्नाकर, जरा बघून येतोस का बाबा? कुठे शोधायचं अण्णांना? आणि त्यांना पण एवढी वणवण करायला सांगितलंय कुणी? आज 15 दिवस झाले, अजून पत्ता नाही बघ राजेशचा. गुन्हेगारांचा शोध घ्यायला पोलीस समर्थ आहेत. अरे पण तो तुझा पाठचा भाऊ आहे ना रत्नाकर? त्याची सजा भोगतोय आम्ही. बाहेर तोंड दाखवायची सोय उरली नाही. लोक आम्हालाही राजेश सारखा समजतात. बदमाश. नाही नाही, राजेश बदमाश नाही. काय नाही? पोलीस सांगतात, वर्तमानपत्र सांगतात, तेही खोटं. आणि बदमाश असल्याशिवाय का तो फरारी झालाय? काय ही कपडे ओळखता? आता काय? राजेश, मी निर्दोष आहे. नाहक बदनामी असह्य झाल्यामुळं
मी आपले जीवन संपवित आहे. नाही. नाही अण्णा, आपला राजेश निर्दोष आहे हे त्याला ओळखणारा कुठलाही माणूस सांगेल. बघ, खरंच तुला सुद्धा असंच वाटतं ना रे कपिल? माझी तर खात्री आहे माई, राजेशच्या भोळेपणाचा फायदा घेऊन बदमाशांनी त्याला आपल्या जाळ्यात गुंतवलं. हे राजेशच्या लक्षात आल्यावर त्या बदमाशांनी तो बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावर खुनाचं बालन टाणलं. अरे पण आपल्या तर्कावर कोण विश्वास ठेवणार? अण्णा, राजेश फसला जातोय याची शंका येत होती मला, पण त्याला सावध करण्याआधीच खेळ खलास झाला. त्याची सगळी स्वप्न तशीच राहिली. शेवटचं दर्शन सुद्धा घडलं नाही. पुरात कुठे वाहून गेला असेल काही कळत नाही. गप रे गप. काही खरं नाही. अगं किती रडते असतो. अरे रत्नाकर, 4-8 दिवस या तिघांना आमच्याकडे घेऊन जावं म्हणते आम्ही. दिवसांचं काय करायचं ठरवलंय? चाळीतच करावं म्हणतो. ज्या जागेत पोराचं बारसं झालं त्या जागेत 12वं करायची वेळ आली. कपिल, माझं उरलेलं आयुष्य या जागेत लवकर संपावं असं वाटतं. अण्णा, या कागदावर सही करा. सही? आता कशाबद्दल? अण्णा, तुम्हाला माझी शपथ आहे, आता तुम्ही कुठल्याही कागदावर सही करू नका. कपिल, तू मध्ये बोलू नको. बघा अण्णा, मी कसं बसं त्यांना थोडे दिवस थोपून धरलंय. पण अण्णा, अरे पण प्रसंग काय रत्नाकर, अजून राजूचे दिवसही झाले नाहीत. व्यवहारात भावनेला थारा नाही मामा. मी देखील नाईलाज म्हणूनच करतोय. कर्ज फेडू म्हणणारा गेला निघून आणि मी मात्र अडकलोय. पण अण्णा, अरे माझा राजेश असता तर त्यानं भावासाठी केलंच असतं ना. रत्नाकर, आण तो कागद. आणि हो, इथलं उरलेलं सामान हलवायला मी गाड्या आणल्या. हेमा, आटप लवकर. चला. ही काय शाळा वाटली होय तुला? वाटेल तिथे खिळे ठोकायला आणि वाटेल त्याचे फोटो लावायला? अगं काय वाटेल त्याचा फोटो लावलाय का? आपल्याच माणसाचा फोटो लावलाय ना. नाही, तो आपला माणूस नाही. रत्नाकर, काय बोलतोस काय? आधीच त्या बिचाऱ्यावर आभाळ कोसळलेलं, आता तर ती कुठे सावरती. आधीच त्यानं आपली नाचक्की केली, त्याचं काय? आम्ही इथे लपवायला बघतोय आणि तुम्ही जगभर त्याचं प्रदर्शन मांडते. ते काय नाही, यापुढे त्याची कुठचीही निशाणी या घरात राहणार नाही. यापुढे या घरात कुणाच्याही दृष्टीला पडायची नाही.